तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होई तेथे जय. माया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित अभ्यास करण्याचा प्रयत्न, त्यावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सहकार्याने, त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचे अनेक आयाम, अनेक पैलू, अनेक कंगोरे, त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत. आपण समर्थकृत 11 लघुकाव्य याचा विचार मागच्या काही दिवसांपासून करतो आहोत. यामध्ये काल आपण जुनाट पुरुष या केवळ 57 ओव्या असणारं हे प्रकरण, याला सुद्धा समर्थांनी ग्रंथ असं नाव दिलेलं आहे. पंचसमासी 5 समासांचा ते प्रकरण आहे. 150 ओव्या असलेलं, त्याला समर्थांनी ग्रंथ असं नाव दिलं. जुनाट पुरुष यामध्ये केवळ 57 ओव्या आहेत. इति श्री जुनाट पुरुष ग्रंथ संपूर्णमस्तु असं समर्थ म्हणतायत. समग्र समर्थ भांडार, समग्र समर्थ साहित्य, साळगावकरांनी काढलेला हा ग्रंथ आता तो आउट ऑफ प्रिंट आहे. या ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामींचे फक्त दासबोध आणि आत्माराम जर सोडला तर सगळे ग्रंथ, सगळी काव्यसंपदा या 1000 पानांच्या ग्रंथामध्ये
आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला समर्थ हृदय नानासाहेब देवांनी सुद्धा यावर लिहिलेलं आहे, पण त्याचा गोषवार आहे. या सगळ्या लघुकाव्यांबद्दल आदरणीय नानासाहेब देवांनी सुद्धा काही चिंतन मांडलेलं आहे, परंतु ते प्रत्येक ओवीला धरून, प्रत्येक कडव्याला धरून असं नाही आहे. काही ठराविक 5-6 ओव्या घेऊन त्या ओव्यांवर भाष्य किंवा त्या प्रकरणाचा सार नानासाहेब देवांनी समर्थ हृदय या त्यांच्या द्वितीय खंडामध्ये लिहिलेला आहे. काल आपण पाहत होतो जुनाट पुरुष या प्रकरणातल्या 30 ओव्या आपण काल पाहिल्या. यामध्ये ही माया परब्रह्माची जी कन्या आहे, फार सुरेख दृष्टांत समर्थांनी या ठिकाणी दिला. या मायेचा जनक ब्रह्म असं समर्थ सांगतात. तो मूळ पुरुष आहे, त्याचं नाव अनाम्या आहे, ती एकुलती एक कन्या आहे, मोठी लाडकी आहे आणि ती खेळ मांडत असते. आता इथं ब्रह्माला भार्या सांगितलेली नाहीये. या मायेचा पिता ब्रह्म असं सांगितलंय. दासबोधामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. या ठिकाणी समर्थांनी पुढे असं वर्णन केलंय, अनंत ब्रह्मांडांचं उतरंडीप्रमाणे ती खेळ करते, खेळ मांडते. तिचा मुलगा, त्याचं नाव आहे काळ, काळ करी कडा फोडी पुत्र तयेचा. आता तिला भ्रतार नाहीये, पण तिला पुत्र आहे. काळ करी कडा फोडी पुत्र तयेचा, सीण पावे ते कुमारी, मग नावेक निद्रा करी, तेणे खेळाची बोहरी होऊन जाय. ऐसी परम सुलक्षण राहोची नेणे पितया वीण, पिता तयेचा निर्गुण माता तरी असेची ना. इथं समर्थांनी ती बाब स्पष्ट केली आहे. तिला माता नाही आहे, आई नाही आहे. समर्थ शारदास्तवनामध्ये मात्र तिला ती ब्रह्माची माया भार्या म्हणतात, ब्रह्माची जननी असं म्हणतात. हे आपण समजू शकतो की बाप आपल्या मुलीला माय म्हणत असेल, मोठ्या लाडाने प्रेमाने म्हणत असेल, हे समजू शकतो. पण तीच त्याची भार्या आहे, ती त्याची जननी आहे. जननी यासाठी आहे, यातला सूक्ष्म गुंता आपण लक्षात घेतला पाहिजे. अगोदर ती तिची ब्रह्माची जननी आहे, आई आहे. का बरं? आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचं वाढणारं वजन, त्याचं वाढणारं शरीर, ते मापात आणणं, मोजमापात येतं ना ते सगळं. वजन किती झालंय, डॉक्टरांकडे आपण गेलो बाळाला घेऊन की ते म्हणतात वजन काट्यावर वजन करा अगोदर. त्याचं वजन किती आहे, उंची किती आहे,
रुंदी किती आहे, हे सगळं मोजमापात ती ब्रह्माला आणते. ती माया, मा अधिक या, म्हणून ती त्याची माता आहे. या दोघांशिवाय ब्रह्माच्या अधिष्ठानावर कार्यरत झालेली अनेक शक्तींपैकी एक विलक्षण शक्ती ही माया आहे. माया ही शक्ती आणि परब्रह्म या दोघांशिवाय सृष्टी निर्माणाचं काम होत नाही, ब्रह्मांड रचण्याचं काम होत नाही, म्हणून ती त्याची भार्या आहे. पुढे समर्थ म्हणतात, क्षणा एका उठोनी पाहे, तव तो खेळ मोडीला आहे. मग ते सवे चिलवला आहे, खेळ मांडी मागुता श्रीराम. ऐसी निरंजन एकटी, ऐसी निरंजनी एकट, करी खेळाची खटपट. खेळ खेळता वीट, मानूची नेणे श्रीराम. खेळ मांडीला विचित्र, उतरंडीचे एक पात्र. ते हे ब्रह्मांड स्वतंत्र, जाणीजे तुवा श्रीराम. खेळे खेळे महासबळ, अत्यंत वाढली प्रबळ. वेढा लाविले सकळ, प्राणी मात्र तिने श्रीराम. न कळे तियेचे लाघव, बहुत पीडिले मानव. पात्री साठविले जीव, कोट्यान कोटी श्रीराम. बहुत लोभाची आवडी, घातली इच्छेची बेडी. ऐशा भरून या उतरंडी, संपूर्ण केल्या श्रीराम. प्राणी जाओ नेदी बाहेरी, जीवऊन मागुते मारी. चुको नेदी एरधारी, वासना सूत्रे श्रीराम. बहुत प्राणी केले गोळा, लाविला विषय टाकळा. तेणे येता पूर्वशळा, स्वइच्छा प्राणी श्रीराम. ऐसे गोविलेची गोबी, मारुनी मागुता जन्म दावी. तये पासून सोडवी, ऐसा तो विरुळा श्रीराम. पळोनी जावे दिगंतरा, तेथे आहे ते सुंदरा. तये सांगा ती दुसरा, कोणीच नाही श्रीराम. ती काय करतीये, तिचं कार्य कसं चालतंय, याचा उलगडा समर्थ रामदास स्वामींनी या 10 ओव्यांमध्ये केलेला आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, एका क्षणा एका उठोनी पाहे, तो खेळ मोडीला आहे. तिने पाहिलं की आपला मुलगा काळ, जिने आपल्या वडिलांना मोजमापात आणलं, तिच्यामुळे घटिका पळ निर्माण झाली. तो पुत्र काळ, तो ती उतरंड खेळ मांडू. काल आपण त्यावर चर्चा केली की शाळेत जाणारी मुलगी आहे, दुसरी तिसरी चौथी पाचवीला, आणि त्या मुली खेळत आहेत. त्यांनी त्यांचा संसार मांडलेला आहे, लुटूपुटूचा खेळ चालू आहे. घर मांडलंय, सगळी स्वयंपाक झालाय, भांडी कुंडी आणली आहे, सगळं झालंय तिथं. त्या मुलीचा लहान भाऊ येतो, तो म्हणतो मला खेळायला घ्या. आता मुली म्हणतात तू येऊ नकोस इथं, आम्ही मुली मुली खेळतोय. तो ऐकत नाही. तो रागाच्या भरात काय करतो, ते काही तिथं मांडलेलं असतं सगळं सामान, ते ढकलून देतो. आणि तो सगळा खेळ मोडला जातो. तोच दृष्टांत समर्थ या ठिकाणी घेतात. ते म्हणतात, तिने पाहिलं की खेळ मोडलेला आहे, पण ती नाउमेद होत नाही. ती म्हणती तो गेला आता निघून घरी, माझा भाऊ आता येणार नाही, चला आपण दुसरा डाव मांडू. ऐसी निरंजनी एकट,
करी खेळाची खटपट, खेळ खेळता वीट मानूची नेणे. तिला कंटाळाच नाहीये. अनेक आकाशगंगा ती निर्माण करते. तिचा हा खेळ आहे. लीळा विनोदेची मोडी. जे अनंत ब्रह्मांडे घडी समर्थ वर्णन करतायत. जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आदी पुरुषी दडी मारून राहे श्रीराम. आदी पुरुषाच्या मागे ती लपून राहते वेळ प्रसंगी. ते वर्णन पुढे आलेलंच आहे जुनाट पुरुषमध्ये. समर्थ म्हणतायत, खेळे खेळे महासबळ, अत्यंत वाढली प्रबळ, वेढा लाविले सकळ प्राणी मात्र तिने. ब्रह्मादी देवांना पासून मनुष्यापर्यंत सगळ्या प्राण्यांना तिने वेड लावलंय. आपल्या मायाजालामध्ये तिने गुंतवून ठेवलंय. न कळे तियेचे लाघव, तिचं लावण्य, तिचं कर्तृत्व कुणाला कळत नाही. बहुत पीडिले मानव. सगळे नाही म्हणलं समर्थांनी, बहुत पीडिले. बहुतांशी मानवांना तिने घेरलेलं आहे. संत, सज्जन, महानुभाव, अवतारी पुरुष हे मात्र तिच्या ह्याच्यात येणार नाहीत. पुढे समर्थ म्हणतात, पात्री साठविले जीव कोट्यान कोटी. पात्र म्हणजे बोळकं. ती उतरंड जी मांडलेली आहे ती बोळक्यांची आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, मातीचे बोळके असतात आणि उतरंड ही एकावर एक ठेवून बोळकं ती उतरंड मांडलेली असते. त्या एका बोळक्यामध्ये समर्थ म्हणताय, पात्री साठविले जीव कोट्यान कोटी. एका बोळक्यात तिने ते सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि त्यावर दुसरं बोरकं, त्यावर तिसरं, त्यावर चौथं, त्यावर पाचवं. आतले जीव गुदमरतायत, त्यांना बाहेर नाही पडतायत. बहुत लोभाची आवडी, घातली इच्छेची बेडी, ऐशा भरून या उतरंडी संपूर्ण केल्या. त्या प्रत्येकाला काही ना काही कामना दिली आहे, काही ना काहीतरी वासना दिली आहे, काही ना काहीतरी इच्छा दिली आहे. आणि त्या इच्छेमध्ये तो गुंतून राहिलेला आहे. मनुष्य मात्र गुंतून राहिले. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतून राहिले. त्या सूत्रामध्येच ते गुंतून राहिलेलं आहे. पुढे ती कशी गुंतवून ठेवते त्याचं वर्णन. त्या कोळी किडा तुम्ही पाहिलेला आहे का? तो एखादा त्याचा एक दुसरा किडा त्याला दिसला की तो लगेच त्याच्या भोवती आपलं एक जाळं तयार करतो. तो जाऊ देत नाही त्याला बाहेर. तो जिथे जिथे प्रयत्न करेल तिथे तिथे त्याला गुंतवून ठेवतो. तो ज्या भागातून तो बाहेर चाललाय तिथं तो अनेक जाळे विणतो. ते जाळं घट्ट करतो. किडा समजा तिथून निघाला दुसरीकडे, मी पाहिलेलं आहे सगळं. त्याची कलाकुसरी पाहिलेली आहे. तोंडातून जी लाळ काढतो आणि त्यातून तो बारीक धागा फेकत राहतो आणि तो जाळं विणतो. कसंही फेकून नाही का चालत ते. बरोबर त्याचे आकार तो करत असतो. बहुत लोभाची आवडी, घातली इच्छेची बेडी, ऐशा भरून या उतरंडी संपूर्ण केल्या. प्राणी जावो नेदी बाहेरी, जीवून मागुते मारी, चुको नेदी एरझारी वासना सूत्रे. तो अत्यंत तळमळतो. गर्भावस्थेमध्ये असताना तो सांगतो, भगवंता मला इथून सोडो, मी पुन्हा इथे येणार नाही. पण तो बाहेर आल्याबरोबर पुन्हा ती त्याला गुंतवते. प्राणी जावो नेदी बाहेरी, ती तिच्या परवीवच्या बाहेर जाऊच देत नाही. जीवून मागुते मारी, त्याला इच्छा देतीये, त्याला काही संकल्पना देतीये,
त्याच्या जीवनाला जिवंतपणा ती आणतीये, मरू देत नाही त्याला. चुकोनेदी येर झारी वासना सूत्रे, ते तिच्याकडे एक असं सूत्र आहे वासनेचं की त्यामुळे ती त्याला पुन्हा 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 जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवते. बहुत प्राणी केले गोळा, लाविला विषय टाकळा, तेणे येता पूर्वशळा, स्व इच्छा प्राणी. अनेक विषय ती त्याला वारंवार पुरवत राहते. एक विषय संपला, दुसरा, दुसरा संपला, तिसरा. आपल्या अंतःकरणामध्ये विचारून आपण पाहिलं पाहिजे की एक मिनिट तरी असा आहे का की आपण कुठला विचार करत नाही. आपल्या डोळ्यासमोर काही दिवस, काही वेळ एक ध्येय असतं, हे काम व्हायला पाहिजे. आपण त्यात समरसून ते काम करतो, तन मन धन लावून ते काम करतो. ते संपलं, आता असं वाटतं का झाला हाच ध्येय होतं माझ्या जीवनाचं, संपलं, आता काही करायचं नाही. असं नाही होत. बऱ्याच जणांना वाटतं मुलांची लग्न झाली की आपण मोकळे आहोत, आपल्याला परमार्थाची वाट धरायची आहे, गाथांचा अभ्यास करायचा आहे, आळंदीला जायचंय, ज्ञानेश्वरी वाचायची आहे, गडावर जायचंय, दासबोधाचं पारायण करायचं, असं खूप जण ठरवतात. शक्य होत आहे का? लग्न लागलं की नवीन संसार असतो, त्यात आपल्याला लुडबुड करावी लागते. वर्ष दीड वर्ष गेलं कसं, आता कुठं स्थिर सावर झालंय म्हणलं का बेडरेस्ट चालू होते. सुनेची तरी आहे, मुलीची तरी आहे. मुलीची सासू काही येत नाही, तिचा व्याप वेगळाच आहे. मग कोण आहे? मग जावाई म्हणतो, मुलगी म्हणते, गळ घालतात. मग कसं तरी बेड रेस्ट मधून ती सुटका झाली, बाळ आलं. आता दोघेही नोकरीला जाणार आहेत, बाळाला कोण सांभाळील? कोरोनाचे दिवस आहेत, कसं काय पाळणा घरात ठेवायचं? पुन्हा आम्ही अडकून पडतो. एक 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 वर्तुळ आमच्या भोवती आवळत जातं, त्यातून सुटका नाहीये. बहुत प्राणी केले गोळा, लाविला विषय टाकळा, तेणे येता पूर्वस्थळा, स्व इच्छा प्राणी. ऐसे गोविलेची गोबी, मारुनी मागुता जन्म दावी, तयेपासून सोडवी ऐसा तो विरुळा. तिच्यापासून सुटका होणं हे अत्यंत विरळ आहे. तिला ओळखून तिच्यापासून सुटका होऊ शकते, पण तिला घाबरून जर आपण पळायचा प्रयत्न केला तर समर्थ म्हणतात, कुठेही जा तुम्ही, दिगंतरी जा, ती समोर उभी आहे आणि पुन्हा अजून जास्त आकर्षक पद्धतीनं उभी आहे. जेवढा आपण पळून जाऊ, जेवढा आपण लांब जाऊ मायेपासून, तिचा तिरस्कार करू, तेवढी ती आपल्याला घेरते. तिला ओळखून बाजूला केली पाहिजे. नाही मी आता प्रपंच करणार नाही, नाही मी आता हे करणार नाही, नाही मी कुणाच्या बाळणपणाला जाणार नाही, मी घरात लक्ष घालणार नाही, मी नातवाच्या शाळेचं लक्ष घालणार, असं नाही. ते सगळं करत राहायचं, करत 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 त्यातून हळूच आपली सुटका करून घ्यायची. तिची भीती म्हणून सुटका नाही, तर मी तुला ओळखलंय, मी तुला बाजूला केलंय, अधिकारवाणीनं तिच्यावर नियंत्रण असणं. इंद्रिय आमच्यावर आम्हाला नियंत्रित करतायत. इंद्रिय आहेत कोण? मी यांचा मालक आहे, ही धारणा आमच्यात नाहीये. आम्ही इंद्रियांच्या अधीन होतो. एखादा विषय 8-10 दिवस मनात बिलकुल नसतो, विसरल्यासारखं होत आहे. काही दिवस असतात असे, महिना 2 महिने काय असेल ते, डोक्यात विषय सुद्धा येत नाही. पण
एक वेळ अशी येते का ते सगळं भळभळून बाहेर येतं. खपली टावका निघावा आणि त्यातून भळभळ भळभळ रक्तस्राव व्हावा. असं समर्थ पुढे म्हणतायत, पळवणी जावे दिगंतरा, तेथे आहे ते सुंदरा, तये सांगा ती दुसरा कोणीच नाही. कुठं जाणार तिला सोडून? पळवून जावे दिगंतरा, तेथे आहे ते सुंदरा. ती अजून ती मोठ्या आकर्षक पद्धतीनं नवीन जाळं घेऊन तयार आहे. संतान वाढे लक्षवरी, परी ते ठाईची कुमारी, नाव ठेविता उदरी पिता आला. पिता उदरासी आला, परी तो नाही जन्मला, भरतार स्वये आपुला, होऊन ठेली श्रीराम. भरतारासी प्रसवली, मग ते मायराणी झाली, सासू माता आपुली, आपणची श्रीराम. वायो फुंकुनी केला वन्नी, पोटी लाविले पाणी, आपापासून सुग्रणी, कळो आली श्रीराम. ऐसी खेळास बिगुतली, तेणे पिता विसरली, तेची पाऊली मुरडली, मागुती मागे श्रीराम. ती कशी सृष्टीचं निर्माण करते, कशी सृष्टीचं सृजनत्व करते, त्याचं वर्णन या 5 ओव्यांमध्ये आहे. समर्थ म्हणतायत, पिता उदरासी आला, परी तो नाही जन्मला. बापच पोटी आलाय पोरीच्या. आपण म्हणतो का नाही, समजा वडील गेले आणि मुलीला मुलगा झाला, तर आपण काय म्हणतो, पिताच तुझ्या पोटी आलाय. माझ्या एक परिचयाचं घर आहे. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न केलं. वस्तुस्थिती आहे, यात काही खोटं आहे किंवा काही मी चढावडा के सांगतो. त्यातली एक मुलगी केली. काय झालं, ज्यांनी आपल्या मुलाचं लग्न त्या 2 बहिणींपैकी एका मुलीसोबत केलं, काय झालं की मुलगा आणि त्या सुनेनी असं ठरवलं की आपल्याला कुठलंही अपत्य नको. काय वाटलं असेल आई वडिलांना? लग्न केलंय आणि मुलानी आणि सुनेनी ठरवलं की नको, आपल्याला काही इश्यू नको. 4-5 वर्ष गेली. मध्यंतरीच्या काळात तिची जी धाकटी बहीण होती, तिचं लग्न झालं. ती अमेरिकेत गेली. तो नवरा आणि ती अमेरिकेत राहू लागली. वर्षभरामध्ये तिला दिवस गेले. आनंद झाला सगळ्यांना. वडील आनंदित आहेत. थोरली बहीण ती म्हणाली, ठीक आहे, मी नाही पण तुला झाला इशू किंवा तुम्हाला पाहिजे, ठीक आहे. आनंद होता सगळीकडे. दुर्दैव असं झालं की असा काहीतरी आजार निघाला, त्या धाकट्या बहिणीचं गर्भाशय काढून टाकावं लागलं. कशी संकट येतात, कसं दुर्दैव पुढं उभं राहतं पहा. सगळ्या आनंदावर विरजन पडलं. गर्भाशयच काढून टाकलं. त्यामुळे आता पुढे काही व्हायचा चान्सच नाही. पुढे 4-5 महिन्यामध्ये वडील आजारी पडले आणि वडील गेले. बघा, घटना खरी आहे. वडील गेले, बहिणीचं बाळ गेलं, बहिणीचं गर्भाशय काढलं. अशा सगळ्या दुःखात असताना एक दिवस अशी बातमी आली
की ही जी थोरली बहीण आहे तिला दिवस गेले. त्यांनी जो निर्णय घेतला होता की आपल्याला कुठलंही अपत्य होऊ द्यायचं नाही, आणि जे त्या मागच्या 4-5 वर्षापासून कसोशीनं प्रयत्न करत होते, त्या मुलीला दिवस गेले. मग यांनी विचार केला. यांच्या सासू सासऱ्यांनी समजावून सांगितलं, त्या मुलीच्या सासू सासऱ्यांनी समजावून सांगितलं, मुलाच्या आईवडिलांनी मुलाला सुनेला जवळ बसवून सांगितलं. म्हणाले, हे बघ, तुम्ही दोघीच बहिणी, त्या बहिणीचं असं झालं, आता तिला काहीही चान्स नाहीये, त्यांना इच्छा असून मूल होणार नाहीये, आणि तुम्हाला तर दिवस गेलेत, का तुम्ही काही वेगळा विचार करता? तू असं का नाही समजत? 4 महिन्याखाली जे तुझे वडील गेले ते तुला मुलाच्या रूपाने येणार आहेत. आणि सगळे दिवस संपल्यानंतर त्यांना मुलगा झाला. ती सून त्यांना म्हणाली होती की काय माहितीये, तुम्ही म्हणताय वडील गेले, वडील माझ्या पोटी येतील, वडील माझ्या पोटी येतील, आणि मुलगी झाली तर? परमेश्वराची कृपा कशी आहे! हे मायेचं वासना सूत्र आहे. आपल्याला अपत्य नको असं वाटणं, थोरल्या बहिणीला त्यांनी तसं प्लॅनिंग करणं, आणि 1.5 वर्षाच्या काळामध्ये ते सगळं बदलणं. जिला बाळ झालं तिची पिशवी सुद्धा काढून टाकावी लागली, बाळही राहिलं नाही, वडील गेले. या ठिकाणी समर्थांनी हेच सूत्र आपल्याला जुनाट पुरुषमध्ये सांगितलंय. पिता उदरासी आला परी तो नाही जन्मला, भरतार स्वये आपुला होऊन ठेली. निर्णय घेतलाय ना, निर्णय कोण, निर्णयाची क्षमता कोणाकडे आहे? पुरुष. भरतार स्वये आपुला होऊन ठेली. शारदास्तवनामध्ये दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, आता वंदीन वेद माता, वेदांची माता श्री शारदा ब्रह्मसूता, शब्दमूळ वाग्देवता, माहम माया श्रीराम. माहम माया जी ब्रह्मसूत आहे. आणि इथं जुनाट पुरुषमध्ये म्हणतात, भरतार स्वये आपुला होऊन ठेली. भरतार म्हणजे नवरा. भरतारासी प्रसवली मग ते मायराणी झाली, सासू माता आपुली आपणची श्रीराम. कारण सासू नाहीये ना, माताही नाहीये, तीच सगळ्या रूपामध्ये आहे. आपण काय म्हणतो, स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. ती माताच आहे का? ती कधी मित्र म्हणून पुढं उभं राहते, कधी आधार देते मुलासारखा, कधी रागावते आईसारखी, कधी पाठीवरनं हात फिरवते, धारिष्ट देते, बळ देते. किती रूप आहेत. तिने काय केलं? सृष्टीचं सृजनत्व कसं केलं, ब्रह्मांडांची उतरंड कशी लावली तिने. वायू फुंकून केला वन्नी, जोरात वायू फुंकला, वायूचं घर्षण झालं आणि अग्नी निर्माण झाला. बघा, लक्षात घ्या, परब्रह्माची ही कन्या आहे, बापाची एक शक्ती आहे ना ती. आकाशामध्ये अवकाश आहे, सगळं स्पेस आहे सगळीकडे भरून, की ज्यामध्ये अनेक आकाशगंगा तिने रचलेल्या आहेत. त्या अवकाशामध्ये तिने काय केलं, वायू जोरात फुंकला. वायू पंचमहाभूतांमधलं हे दुसरं भूत आहे वायू. घर्षण झालं, त्यातून अग्नी निर्माण झाला, तिसरं भूत आहे. वायू फुंकून केला वन्नी, पोटी लाविले पाणी, आपापासून सुग्रणी कळो आली श्रीराम. पाणी पोटावर लावलं, पोटी लाविले पाणी.
म्हणून काय झालं, आपापासून सुगरणी कळो आली, ती सुईण आहे, सुईण, की जिच्या मदतीनं अनेक बाळांपण झालेली आहेत, ती सुगरण आहे. ऐसी खेळास विगुतली, तेणे पिता विसरली, तेची पाऊली मुरडली, मागुते मागे श्रीराम. जन्मभूमीची वास पाहे, बा म्हणून बाहे, मागुती निवांत राहे, स्तब्ध होऊनी श्रीराम. पिता न दिसे डोळा, म्हणोनी शोक करी बाळा, भोवती पाहे वेळोवेळा, अष्टदिशा ते श्रीराम. वेधू पितयाचा लागला, मग खेळ मोडून गेला, उतरंडी फोडून पळाला, काळपुत्र श्रीराम. पिता पाहता खेळ मोडे, खेळ पाहता पिता दडे, उभी राहो निदोहीकडे, अवलोकिती झाली श्रीराम. मग ते लोभे झळंबली, पित्याकडेची चालली, खेळ विसरून गेली, जन्मछाना श्रीराम. जन्मछाना म्हणजे जन्मस्थानी. काय म्हणतायत समर्थ, जन्मभूमीची वास पाहे, बा म्हणोनी बाहे. बाहे म्हणजे बोलावणे, जोराची आरळी देणे, ए बाबा अशी आरळी देणे. मागुती निवांत राहे, स्तब्ध होऊनी, आणि आपला पिता आपल्याला ओ देईल म्हणून ती मागे वळून पाहते. तिला ते परब्रह्म स्वरूप दिसत नाही, कारण ती मी माया आहे, मी बोलावतीये अशा अहंकाराने ती आवाज देतीये. बा म्हणून बाहे, पिता न दिसे डोळा, म्हणून शोक करी बाळा, भोवती पाहे वेळोवेळा, अष्टदिशा ते सगळीकडे पाहतीये, पिता दिसत नाही. वेधू पितयाचा लागला, आता तिला ध्यास लागलाय, माझे बाबा कुठे आहेत, मी एकटी काय करतीये. माया ही तिच्या पित्याचा तिला ध्यास लागलेला आहे, परब्रह्माचा. मग खेळ मोडून गेला, उतरंडी फोडून पळाला, काळपुत्र. पिता पाहता खेळ मोडे, खेळ पाहता पिता दडे, उभी राहून दोहीकडे, अवलोकिती झाली. ही आमची धारणा आहे, आमची अवस्था आहे का नाही. पिता पाहता खेळ मोडे, परब्रह्म स्वरूप जर आमच्या सन्मुख असेल तर दृश्य विश्व राहत नाही. पिता पाहता खेळ मोडे, खेळ पाहता पिता दडे. जर आम्ही या अष्टधा प्रकृतीतच या दृश्य विश्वामध्ये जर गुंतून राहिलो तर आम्हाला परब्रह्म स्वरूपाचं दर्शन होईल कसं. उभी राहून दोहीकडे, अवलोकिती झाली, मग ते लोभे झळंबली, पित्याकडेची चालिली, खेळ विसरून गेली, जन्मछाना. आणि मग तिने काय केलं, लोभे झळंबली, तिचा जो लोभ होता, मोह होता, तो सगळा निघून गेला, अहंकार संपला. मी एवढी उतरण लावली, मी एवढ्या आकाशगंगा तयार केला, मी एवढ्या सृष्टींचं निर्माण केलं, तिचा तो मीपणा संपला, झळंबला, पित्याकडेच चालली. मग ती आपल्या परब्रह्म स्वरूप पित्याकडे निघाली, खेळ विसरून गेली. सगळा खेळ तिने केलेला ती विसरली, कारण तिने तिचं तो जो अहंकार होता, ती जी इच्छाशक्ती होती की मी करीन, ते सगळं संपलं, सगळे खेळ संपले. खेळ विसरोनी गेली जन्मछाना. जन्मछाना म्हणजे जन्मस्थानी गेली, म्हणजे परब्रह्म स्वरूपात विलीन झाली. आपणास विसरोनी पाहे, तव तो पिता पुढे आहे. जोपर्यंत माझ्यातला मी निघत नाही, दासबोधातला 7वा दशक, मी पण विरहित साधना, माझ्यातला मी निघाला पाहिजे. आपणास विसरोनी पाहे, आपलं स्वतःचं अस्तित्व संपवलं. तव तो पिता पुढे आहे, ऐसे देखो न लवला आहे, भेटती झाली.
अवतारी पुरुषांच्या जीवन चरित्रामध्ये हा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांनी विचारलं रामकृष्ण परमहंसांना, तुम्ही देव पाहिला आहे का? हो, मी पाहिला आहे. आत्ता मी तुला जसा पाहतोय तसा पाहिला आहे. तुम्ही देवाशी बोलला? हो, आत्ता मी तुला जसा बोलतो आहे तसा मी देवाशी बोलतो. आणि स्वामी विवेकानंदांना काली मातेच्या रूपामध्ये तिथे अचाट शक्तीचं दर्शन झालं आणि त्यांना असं वाटलं की आता संपलं का, आता काय गरज आहे. पण ज्ञानी पुरुष, सगुणोपासना करणारा, समाज शरणवृत्तीनं कार्यरत व्हायला पाहिजे म्हणून ते परत आले. योग भ्रष्टो विजायते, भगवंत गीतेमध्ये सांगतात. आपणास विसरोनी पाहे, हे मूळ आहे. आम्ही त्यातच अडकून बसतो, माझ्यातच अडकून बसतो. मी, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, माझ्या सुना, माझे जावई, माझे नातू नाती, माझे मित्र. आपणास विसरून पाहे, तो पिता पुढे आहे, लगेचच तो प्रकटतो. ऐसे देखो न लवला आहे, भेटती झाली. पिता तापसी जैसा वन्नी, तया निसंगाचे मिळणी. कन्या नासली ततक्षणी, पितया देखता. पिता कसा आहे? तो निसंग आहे, अजन्म आहे, निरावलंबी आहे, निरवय आहे, निष्क्रिय आहे, निराकार आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे. त्या निसंगाला भेटू गेल्यानंतर आपला संगपणा राहील कसा? आणि म्हणून कन्या नासली ततक्षणी पितया देखता, तिचं अस्तित्व संपलं. तो पिता झळंबला, कंठ सद्गदित झाला. म्हणे आजी संग सोडिला कुमारीने. आज हिने हिचा अहंकार सोडला. पित्याच्या लक्षात आलं, परब्रह्म स्वरूपाच्या लक्षात आलं. ऐसा नावेकवरी, पिता तिचा विलाप करी. पाहे तव अभ्यंतरी, कन्या उभी. मग तयेसी भेटला, उभयता आनंद झाला. मागुता खेळ मांडिला, तया कुमारीने. त्या दोघांची भेट झाली, अद्वैत निर्माण झालं. पुन्हा अद्वैतात आली, कारण तिची रचनाच तशी आहे. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी. आपण आदिपुरुषी दडी मारून राहे, ती लपून बसते. कंटाळा आला का पुन्हा बाहेर येते, पुन्हा अनेक रचना करते, अनेक ब्रह्मांडाचं रचना सृजन करते, पुन्हा दडी मारून बसते. मग तयेसी भेटला, उभयता आनंद झाला. मागुता खेळ मांडिला, तया कुमारीने. मागे जो मांडिला खेळ, ते हे अवघे ब्रह्मांड सकळ. याचाही करावा पाल्लाळ, परी हे दिसतची आहे. आता यात हे मी समर्थ सांगताय की हे एक दृष्टांत दिलेला आहे. आपण आपल्या जीवनाला हे ताडून पहा, आम्ही असं करतो का नाही? खूप व्याप झाला, पोर ऐकत नाहीत, नातू त्याच्या पुढे गेले. मग आम्हाला वाटतं आपण गप्प बसलं पाहिजे. आता आपल्याच्यानी होणार नाही, शक्ती नाहीये. बर ती जी मुलं नातू जे साधनं वापरतायत ती आपल्याला वापरता येत नाहीयेत. मग आपल्याला असं वाटतं की आपण शांत राहिलं पाहिजे, गप्प राहिलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मागे जो मांडीला खेळ, ते हे अवघे ब्रह्मांड सकळ. याचाही करावा पाल्लाळ, परी हे दिसतच आहे. आता काय तेच 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 सांगायचं आहे? कशासाठी पाल्लाळ लावायचे? कशासाठी पुन्हा पुन्हा तेच सांगायचंय? पिंडी ते ब्रह्मांडी, किंवा जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. समर्थ म्हणतायत हे दिसतच आहे, हे उघड आहे. इति श्री जुनाट पुरुष, जो सकळांचा ईश. परे परता परेश, ऐसा जो परे परता परेश. न लिंपे विवर्ता, परेहून परता. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. असं ते अगाध रूप आहे,
त्या रामाचं. हा पुरुष, जुनाट पुरुष म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वरूप वर्णन आहे. ते परब्रह्म स्वरूपाच्या निमित्ताने आहे, परब्रह्म स्वरूपाच्या माध्यमातून केलेलं प्रभू श्रीरामचंद्रांचं हे वर्णन आहे. आणि हा जुनाट पुरुष आहे. याच्या अधिष्ठानावर सगळं चालतं. याच्या अधिष्ठानावर माया कार्यरत होते. अनेक ब्रह्मांडांची रचना करते. अनेक ब्रह्मांडांमध्ये अनेक असंख्य कोटी गुणे जीव निर्माण होतात आणि ते त्यामध्येच राव 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 करत राहतात, वळवळ वळवळ करत राहतात. त्यांच्या लक्षातच येत नाहीये की जिनी आपल्याला प्रसवलं, जिनी आपल्याला निर्माण केलं, तिला सुद्धा त्या परब्रह्माचा वेध आहे, कारण तो तिचा बाप आहे. मग आपण त्याच्याकडे का नाही जाऊ? म्हणून समर्थ म्हणतात, पाल्लाळ लावायची गरज नाही, हे सगळं दिसताच दिसतंय, उघड आहे हे सगळं. अशा जुनाट पुरुषाला, त्या परब्रह्म स्वरूपाला आपल्या अंतःकरणाची तदाकारता मिळावी, यासाठी आपण प्रभू श्रीरामचंद्रांना, समर्थ रामदास स्वामींना प्रार्थना करूया. उद्या, आज आपला हे काल आणि आज जुनाट पुरुष एक लघुकाव्य संपलं. उद्यापासून आपण समर्थ रामदास स्वामींनी जो जुना दासबोध सांगितला, 21 समासी दासबोध, जो उद्धव स्वामींना समोर ठेवून सांगितला, त्या 21 समासी दासबोधाचं विवरण, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण उद्या दुपारी 3 ते 4च्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.